मला मिळणे असं ज्ञाने आओ मी आहे भाग्यवाने फुलविला माझ्या जीवनाचे गोकुळ बाळूमामा देवी त्यांच्या चरणाची धूळ माया का देवनी त्यांच्या चरणाची धूळ माळचा हरी राजा माझा त्याच्या चरणाची धूळ रगताचं नव रगता पलीकडच नात बाळूमामा भेटला मला सद्गुरु संताच्या रूपात मनी होती माझ्या खंत मला केलं कलावंत दिलस ज्ञान देवाया प्रेमाचं रूप बाळूमामा देव त्यांच्या चरणाची धूळ काशीलिंग देवाचा देव बाळूमामाचा माळच्या हरीचा वरदस्त माझ्या शिरावर आका माया का पदर धर तू डोईवर आका माया का पदर धर तू डोईवर सकू बाबाचा वरदस्त माझ्या संगावर सकू बाबाचा वरदस्त माझ्या संगावर मारता पाठिंबाड्या तुझ्या गजा ढोलावर सुंदरान मांडले
सुंदरान कुणाला आता माझ्या माईला घाकरडे माझ्या लाडीला त्रिसूर नगराला हल्लाच्या कडेला हल्लाच्या कडेला तीर्थाच्या जाग्याला सुकायाची असावली सारी दुनिया या दावली मला सेवा करायला तांब्या झालं या देवाला आधी जागावं म्हणाल देवा टाकले आशाने दमलं तीत या देशाने भंडाऱ्याच या भूषान तांबयाच या निशान देवा तू सायाला गाता वेळा रे दियान माझ्या हृदयात रायाला सुंदरान या मांडले सुंदरान या कोणाला देवगी संताला देव वाळू या मामाला
रकमीन या मातला माझ्या पाठीराख्या देवाला करमरवाडी या गावाला शकू माझ्या या बाबाला शकू माझ्या या बाबाला सत्वशील या देवाला येगा देवा तू सायाला मला पाठबळ दियाला गाता गेला रे दियाला जोडी उभवर रायाला दादा साहेब या गावला दादा साहेब या गावला दादा साहेब या गावला दादा साहेब या गावला देवा वगायाला हुरद देवावर हायाला गायन तुझ्या मी गीताला येवय माझ्या या चिताला माझ्या बसल्या सबला बोल बोल बंधू माझ्या या बहिणीला दोन्ही हात मी जोडले दोन्ही हात मी जोडले हात मी जोडले दोन्ही गाड्या हात मी जोडले दोन्ही हात मी जोडून बंधू माझ्या या बहिणीला दादा माझ्या या वहिनीला दादा माझ्या या वहिनीला दादा माझ्या या वहिनीला हे दादा माझ्या या वहिनीला माझ्या या वहिनीला दादा माझ्या या वहिनीला दादा माझ्या या वहिनीला माझ्या या वहिनीला वंदनच मी करून यमाच्या हरीच्या दारात जनसेवा या जोरात जनसेवा या जोरात जनसेवा या जोरात जनगड्या सेवा या जोरात घरी आबया घालायला माझ्या बाळच्या हारीला घरी आबया घालायला माझ्या बाळच्या हारीला आमच्या संसाराचा गाडा मला बाई वडत वडना दोन पावलाव मळचा हारी तत मला जायाच घडना दोन पावलाव मळचा हारी तत मला जायाच घडना
माझ्या संगाच काळीज माझ्या संगाच काळीज काळ्या याच्या या वाडीचा बिरा विषय नावचा फाशी एक या रुपया लावलाई माझ्या या ढोलाला हो प्रकाश तात्या सकाळपासून जत्रा माझ्या मालची हारीची लागली भरायला ही जत्रा कसली ह्याला जुन्यातलं काय बोलायचं खरी हा खरी खरी हा म्हणजे कसा आदल्या दिवशी गोड हाड नाही खार खार म्हणायचं वार सोमवार आहे तरी खार आलेला वार मग ही खरी हा घातला कोणी पहिल्या सतयुगाला असा कोणी घातला असेल कर्नाटक भागाला देवा जमकडी तालुक्याला आणि ते असणारा माझ्या विरोधी देवाचा पुजारी मात्र दखनाक दैगुण राजा मात्र होय या दखनाक दैगुण राजाने देवा असणाऱ्या कानूर मठाला मात्र माझ्या काशलिंग बिरापाचा घरी हा घालायचा ठरवला या जाग्याला आणि असा विचार केलेला आणि देवाला मात्र नवस बोलायला आणि नवस बोलून मात्र आणि माणसानं नवस केला की देव पावला की नवस फेडला पाहिजे नाहीतर देव मागे लागल्याशिवाय राहणार नाही अहो होतेच नव्हतं नव्हत्याच होत करतो या म्हणून करता काय म्हणलं या काय म्हणलं असेल या भंडाऱ्याच्या देवाचा नकला गुन्हा आणि जी काय नवस केली ती फेडली पाहिजे तुला हा नाही विचार मनामध्ये केला असेल कानूर मठाला देवा जीव घालायचो तर माझ्या काशिली बिरापाला आणि एवढ्या येळेला मात्र त्याच्यासाठी काय केलं निमंत्रण मात्र कटीकर कामनाच्या बाळाला आणि दिला असेल अरे बोले उडे घेतले बोले उडे घेतले बोले उडे घेतले बोले उडे घेतले एवढ्या भारे वेळ लावे एवढ्या भारे वेळ लावे निमंत्रण दिले यावे निमंत्रण दिले यावे या फुलजंती गावाला वे फुलजंती गावाला वे सिद्ध मालिंग रायाला वे सिद्ध मालिंग रायाला वे चालेल्या द्या लावे लावल्या द्या कते लावे काळचवणी गाव जावे किसेन या करात वे आणि किसेन या करात वे ववीचा सूर त्या जोरात वे ववीचा सूर त्या जोरात वे चालल्या माझ्या गाण्याला वे आणि एकशे एक
200 लावलं माझ्या ढोलाला आभारी मी घेणार या वडूज गावाचा जनकराच्या या कोळीचा जनकराच्या या कोळीचा इटलच या नावाचा इटलच या जनकर आमच्या संघाच्या प्रेमी नव राम ऋषी अधिकार्या नव चालऱ्या या गाण्या नव चालऱ्या या गाण्या नव 501 या रुपयाव आम्ही आभार मानलव जातो मोरल्या वाटलव माझा संघाचा प्रेमी याव बघा शिवरी या गावात शही मंग या गावात खराताच्या या कुळी नव हे भीमराव खरात गजयाच्या ढोल्यानं गजयाच्या ढोल्यानं 101 रुपयावर लावलं माझ्या ढोलाला लावला ढोलला लावला ढोलला आभार मानला बघाव आभार मानला तेव्हा विचार केला मनाला आणि कर का मनाला सांगितलं जाऊन सांगायचं त्या शिद म्हाळापालात आणखी माझ्या वालगाला खरी हवाला मात्र तो आला पाहिजे इटीच्या वालुगाला पाहिजे माझ्या असणाऱ्या देवाचा करी हाब आणि घातला पाहिजे. तेव्हा विचार केला मनाला प्रकार काही झाला मात्र त्या ठिकाण्याला आणि असणारा ते मात्र कट्टी करू कामा नाही. दिल्या सांगितल्याप्रमाणे देवा विचार केला कटिकर कामना निघून चालला असणाऱ्या त्या मैदान बाळाला असणाऱ्या हुलजंती गावाला बिनगुंतीच्या माळाला न मात्र असणाऱ्या महालिंगरायाच्या मात्र गेला कळपालाय. आणि असणाऱ्या महालिंगरायाच्या मेंढ्या 9 लाख ताण्या 9 लाख जाण्या होय या महालिंगरायाच्या जवळ जाऊन मात्र कटिकर कामना जशी मात्र या खरी हवाची लागलेला सुपारी द्यायलाय. आणि सुपारी देत होता कसं कसं आज मात्र असणारा सणवार आहे होय तेव्हा पुढच्या रविवारी त्या असणाऱ्या कानूर मठाला आलं पाहिजे तुम्ही महालिंगराया खरी हवाला मात्र देवानं सांगितलं असायलाय. निमंत्रण तुम्हाला दखनाक दैगुण राजाचा असायला होय विचार मात्र मनामध्ये केला आणि असणारा माझा मात्र सिद्ध महालिंगराया येणाऱ्या कटिकर कामनाला कपाळभर भंडारा लावला संगती असलेली दैवात भाकरी घातली होती खायला तिरपत केला न मात्र जाता विडीलाय. आता बोला याला बघायला गणे देवा सांगा याला बघायला गणे बोला याला बघायला गणे देवा सांगा याला
बाबा आमच्या संगयाचा शाहीर तो शहर गडी पण नाद कसा लागलाय कसा लोकांनी मागच्या महिन्यात माय पुणवीला गाड्या चिचणीला नेल्या देवीला माया खाला होय पण या बहादराच्या सुद्धा मनात आले काय आणि म्हणून माया कसला आल्यानंतर कसं एकच घोडा गाडी होय चिचणीला चिचलीला नाही नेली मग आरेवाडीला नेली पण एकाच दिवसात नेली होय म्हणून काय म्हणले काय अरे घोड्या गाडीच्या मालकानव चालल्या आल्या माझ्या गाड्याला दोनशे रुपये लावलं माझ्या बघा ढोलाला लावलं माझ्या ढोलाला आभार मी बघा मानलव आभार मी मानलव जातो मोरल्या बघा मानलव अरे पैसे आले कुणाचे या माळच्या हरीचा पिंटू हिरवे नावाला पिंटू हिरवे बघा नावाला पिंटू हिरवे नावाला पुजारी यामच्या हारी लाव चालल्या आल्या माझ्या गाड्याला हवं 501 रुपया हवं संगायाच्या माझ्या काळ झालं लावलं माझ्या ढोलाला आभारी हाय वचनाला सोडल्या बघा जाग्याला विचार केला मनाला आणि असणारही कट्टीकर कामाला एवढे माझ्या शिदमहालिंगरायाला मात्र सांगून त्या ठिकाणाला विचार केला मनाला शीद महालिंगराया तुझ्या बालकाला येतो जा बाबा सुखाचं जेवण कर आणि म्हणून करता या कामानाला लागला सांगायला कामांना निरोप घेतला या ठिकाणाला आणि प्रत्येकच पावर कामानानं उचलून माघारी फिरायलाय इकडं मात्र विचार केला मनाला कसा शीद महालिंगरायाला ध्यान झाले कोणाचे आणि कोणाचं झालं असायलंय देवा सुकणाच्या कामाला जायचंय होय की माणूस देवाला निघले की म्हणतो का नाही कमीत कमी हातपाय तरी धुवावं अहो, आता हात पायच नाही भाव मग दोन चांगली इस्त्री करून कडक जाते नाही आंघोळ नाही केली तरी चालतंय पण इस्त्री लागते या आता सध्या याला होय माझ्या देवाना विचार केला शीद महालिंगरायानं आपल्या अंगावरली कापडार केले दिवस झालं धुरापूर चाललो सुकणाच्या वालगाच्या कामाला सुकणाच्या कामाला जायचंय होय आणि म्हणून करता आणि असणारे ते सिद्ध महालिंगरायाने ध्यान झालं मात्र परताच्या बाळाचे नवी वासणाऱ्या मडकणार मंडुळ्याचे या मंडुळ्याच्या बाळाला हा काळी दिली बोलून घेतलंय त्या बीज गुंतीच्या माळाला परटाचं बाळ मात्र मडीत नाळ मंडळ्या माझ्या महालिंगरायानं काय काम काढलं जावं आपण बघायला आणि म्हणून करता येऊ धावत परताचा बाळ मात्र आणि या
माझ्या महालिंगरायाच्या बीज गुंतीच्या माळाला देवाच्या जवळ जसा निघून गेला शिद महालिंगरायाना दैवाताचा काला जीव घातला उराशी धरले काम लागलेला सांगायला या म्हणे तुड बाळापालाय हे मुत्या माळापा का बोलवणं केलंय मला आणि कशा करता काय काम आहे सांगितलं पाहिजे आज शनिवार दिवस असायला पुढच्या शनिवारी देवा असणारा रविवारचा वालुग घरी हात घालायला चालले मी बाबा रे म्हणलं सुकनाच्या कामाला न माझ्या अंगावरला एवढं माझी कापड मात्र धुवून आणायची ती होय परटाचा धंदाच होता धुयाचा परेड धुण्यासाठी असतो मी मग तो काय म्हणतो काय त्यात काय देवा अवघड आहे मग पण देव माझा म्हाळा पकाय लागला सांगायला अवघड काहीच नाही अरे बाबा तू जगाची कापड जसा धुतो यार तशी माझी मात्र कापडे धुयाची नाही ती जगाची धुतोय तुमची तशी धुयाची नाही म्हणजे नेमकं काय करू द्या माझी कापड बाबा म्हटला मी सुकनाच्या कामाला चाललो इगळी धुली पाहिजे ती इगळी होय देव म्हाळापा लागला सांगायला इगळी कापड म्हणजे कशी इगळी धु या ठिकाणाला भट्टीत घालायची नाही ती माझी कापड चोळायची नाही ती तुडवायची नाही ती दुसऱ्याची जशी चुन्याच्या भट्टीत घालतोस तशी माझी घालू नको आणि दुसऱ्याची कशी उचलून आपटून धुतो तशी माझी कापड आपटायची अंगाच्या भोवती फिरवून माझी कापड खाडकावा आपटू नको जस मात्र परताच्या बाळाला महालिंगराया लागला सांगाई नाही म्हणजे म्हणला तुमची कापड भट्टीत घालायची नाही ती फिरवून धुयायची नाही ती तुडवायची नाही ती माझ्या कापडाला इतरासारखं धुयाचं नाही गोष्ट खरे होय ह्यो परटाचा बाळा काय म्हणतो माहिती का काय? देवा तुम्ही सांगता तशी कापड नक्कीच मी धुणार नाही त्याच्याजवळ होता त्यावरच म्हणला हात जोडलं महालिंगरायाला आणि 1 किलोमीटर म्हणजे असणारा आउटवर गडी म्हणजे एक फरलांगवर गेला आणि स्वतः मात्र या बाळाने विचार केला म्हणाले बोलायला लागला वे मैदान माळाला वे यो प्रटाचा बाळ की वे यो प्रटाचा बाळ की वे प्रटाचा बाळ किव यो प्रटाचा बाळ किव चालल्या बघा काही बघा द्याला आता पैसे आले बघा कुणाचे देवा पैसे आले बघा कुणाचे करमरवाडी बघा गावाले देवा करमरवाडी बघा गावाला शकू बाबा याचं मंदिर रे बघा दैव हाई बघा सुंदर देवायाचं बघा पुजारी देवा यशवंत बघा नावाला करमाऱ्याच्या बघा पोळीला देवा संगयाचा या मालक अरे संगयाचा बघा मालक देवा संगयाचा बघा चालक 501 बघा रुपया देवा लावला माझ्या बघा डोलाला अरे झालेल्या देवाच्या बघा गाण्याला वडू जय बघा गावचा देवा मायकाचा बघा पुजारी दादा साहेब बघा
आभाराने बघा बांधले गणेशवाडी बघा देवा गावाचा विजय या बघा नावचा देवा कोळेकरच्या बघा कोळीचा एकावन्न बघा रुपये देवा लावलं माझ्या बघा डोलाला आन बाबूराव बघा नावालय देवा कोकऱ्याच्या बघा कोळीला कोकऱ्याच्या बघा कोळीलय देवा कोकऱ्याच्या बघा कोळीला भावे मंगल नगराला भावे मंगल नगराला चालल्या गाण्याला एकशे एक या रुपया लावला माझ्या ढोलाला आभारच मी मानले आभार मी मानले जातो मोरल्या वाटेला भावनेश्वरामा बघा नावाला सोरमल्याच्या या बघा कोळीला छान द्या या गाण्याला एकशे एक रुपयावर लावला माझ्या या ढोलाला लावला माझ्या ढोलाला आभारच या मानले सोडल्या जाग्याला जातो भोरल्या वाटत विचार केला मनाला आणि एवढं सांगून मात्र हे असणारा परटाचा बाळ मात्र फरलांगोर अंतरावर गेलं होय आणि ते परटाचं बाळ काय म्हणतं माहितीये का काय कुळगिनी धनगर ह्यालाच म्हणते ती म्हणला हे जे अंगाचा वास म्हणला तर कासऱ्या कासऱ्या बरोबर घनतोय हे सांगतोय काय म्हणला मला काय म्हणत होता काय प्रकाशात या हा माकुबाईच्या बोवण्यात आमच्या कल्पना त्याला रामबाच्या वव्या ऐकायला मिळाल्या नाहीत त्या होय झाले सगळं. म्हणून आज आली वव्या ऐकायला होय अहो जातच असतोय जसा कसा कसे कसा पहिलं वेगळं होतं ना आता जरा वेगळं झालं कसा विचार केला मनाला कुडगिली धनगर लोक म्हणला याचा असणारा अंगाचा वास येतोय कोसाला खालत मेंढर चरत असली तर वरत वारं सुटलं वाड्याला वास येतोय म्हणला आणि हे सांगतोय म्हणला माझी कापड वेगळी धूत भट्टीत घालू नको फिरवून आपटू नको नेमकं काय होतंय ते म्हणलं माझ्या हातात आहे दोयाचं आता कशी धुयाची माझ्या जवळ आहे काय होतंय बघूया म्हणून करता या पराठाच्या बाळाने आणि काय की ना सैल सगळ्याला देव कळला नाही नाही की आणि सगळ्याला देव जर कळला असता तर या देवाच्या दोरात लोक झोपली असती का झोपतच नव्हती देवापेक्षा मोहर गेली असती लोक विचार केला मनाला देवा प्रकार काही झाला दुसऱ्या दिवसाला यो असणारा पराठाचा बाळ मात्र सगळा धुण्याचं घाटून मात्र गाडवावर घालायला चालला होता मात्र धुन धुयाला गारवावर गटूळ घातले
महाराजाने मी सांगितलं तर माझी कापडं एवढी गाढवावर घालू नको. वाटे लागेला चालायला चालायला, वाटे लागेला चालायला चालायला. या दुधाच्या वेड्याला वेड्याला, या दुधाच्या वेड्याला वेड्याला. पावडा शिंगाड्याच्या कुळीला आया अशोक नावाला चाललेल्या या गाण्याला माझ्या माळच्या हारीच्या भगताने अरे 101 रुपये प्राणी लावलाय ढोलाला. आम्ही आभार आभार मानले, आम्ही आभार आभार मानले. अभिषेक बघा नावा नाव कोकऱ्याच्या या कुळीला बडगरवाडीच्या पाहुण्याने एका वेळे या रुपये रुपये लावले माझ्या या ढोलाला ढोलाला. पाहुणा कोकरी नावाला बडगरवाडी या गावाला या दोघं मैत्र गड्याने गावच्या सख्या जोडीदाराने अरे 101 रुपये माझ्या लावलाय ढोलाला. आम्ही आभार आभार मानले, आम्ही आभार आभार मानले. या पुजारे वाडीला वाडीला कैलास वाशी या झाल्यात झाल्यात. राजा रामाया नावाला गलण्याच्या या कोळीला झाला टवले काला आमच्या सुनील दादाला. बापू याच्या स्मरणात 101 रुपया आमच्या सुनील दादाला दादाला लावले ढोलाला ढोलाला ढोलाला. या परटाचा बाळे या बाळवे धुन लागेला धुयाला धुयाला. या दुधाच्या वड्याला आणि असणार परताचं बाळ मात्र विचार केला मनाला महालिंगरायाचं ध्यान झालं या परताच्या बाळाला. बंबू वगैरे वताला धुन लागलं होतं का धुयाला त्या ठिकाण्याला. लय ताकीद केली भाळा पण मला ह्याच धुन मी आता कसं धुतो बघा म्हणून करत आहे. सगळ्या कापडात कापड मिसळलेली वय की चुन्याच्या भट्टीत वरचा ढीग संपत संपत आला आणि असणारे ह्या भाळापाची कापड मात्र चुन्याच्या भट्टीत घातलेली हीच कापड माझ्या महाळापाची इथे म्हणला कशी धुयाची माझ्या हातात आहे. लय त्यानं ताकीद केली काय होतंय बघूयाच म्हणून करताय. ती कापड अंगा संग धरली देवा पाण्यात बुडवली फिरवून खडकाव लागला आपटाईला. तस मात्र या बिनगुंती माळाला माझ्या शिन महालिंगरायाला प्रकार लागला काय गडाईला. त्याच्या अंगी काटावे बघा मारला, अंगी काटावे बघा मारला. अंगी काटावे बघा मारला, अंगी काटावे बघा मारला. अंतरीच्या
ना गुरु